महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात होते आहे। यंदा नागपूर विभागातून 1,55,000 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। यासाठी विभागातील 6 जिल्ह्यांमध्ये एकूण 676 परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे। परीक्षेदरम्यान होणारी फसवणूक किंवा कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता 10वीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होते आहे। पहिल्या दिवशी मराठी विषयाचा पेपर आहे। नागपूर विभागातून 1,55,028 विद्यार्थी आणि नागपूर जिल्ह्यातून 60,800 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत। कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी विभागानं भरारी पथकही सज्ज केली आहेत। 10वीची परीक्षा नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील 676 परीक्षा केंद्रांवर केंद्रचालकांच्या देखरेखीखाली होणार आहे। या केंद्रांवर देखरेखीसाठी 84 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, निरंतर आणि डाएट, कलेक्टर्स आणि CO आणि SP असे एकूण 7 भरारी पथकं प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत। चोख बंदोबस्त केलेला आहे। दक्षता पथकांची बैठका सगळ्या जिल्ह्यांमध्ये झालेल्या आहेत। पूर्ण कस्टोडियनची आम्ही बैठक घेतलेली आहे। केंद्र संचालकांची बैठक घेतलेली आहे। केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांची बैठक घेतलेली आहे। गोपनीय साहित्य प्रत्येक कस्टोडीपर्यंत पोहोचलेलं आहे। संपूर्ण व्यवस्था झालेली आहे आणि उद्या पहिला पेपर्स मराठीचा आहे आणि मराठीचा पेपर्ससाठी आम्ही पूर्ण चोख बंदोबस्त केलेला आहे।